नमस्कार, मी सुवर्णा जोशी. या बुलेटिनमध्ये स्वागत. जळगाव शहरातील सिव्हिल रुग्णालयामध्ये एका अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. रुग्णालयाच्या बाथरूममध्ये एका कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह सापडलाय. अधिक धक्कादायक म्हणजे 2 जून रोजीच ही महिला बेपत्ता झाली असल्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने नोंदवली होती. 8 दिवस मृतदेह बाथरूममध्येच होता असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. आज बाथरूममधून वास यायला लागल्यानंतर तपासणी केली असता महिलेचा मृतदेह बाथरूमात सापडलेला आहे. म्हणजे 8 दिवसांपासून कोविड-19चं वॉर्ड असून सुद्धा आणि त्याच कोविड-19 वॉर्डची ही सगळी बाथरूम असून सुद्धा तिचं तपासणी सुद्धा केली गेली नाही. 8 दिवसात तिची स्वच्छताही झाली नसणार आणि म्हणूनच ही गोष्ट लक्षात सुद्धा आली नाही. या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळलेला आहे, कारण या कुटुंबातल्या दुसऱ्या व्यक्तीचा मृत्यू झालाय. 8 दिवस पोलीस रुग्णालयाबाहेर या महिलेला शोधत होते, पण रुग्णालय प्रशासनानेही शोधलं नाही आणि बाथरूममध्ये या महिलेचा मृतदेह आढळून आलेला आहे. तारखेला सिव्हिल हॉस्पिटलमधून अशी बेपत्ता झाली होती असं तिथल्या हॉस्पिटल प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं. त्यानंतर इमिजिएटली पोलिसांना पण कळवण्यात आलं होतं. आज 2 तारखेनंतर आज 10 तारीख आली आहे आणि आज आम्हाला पोलिसांचा फोन आला आहे की आजी हॉस्पिटलच्याच बाथरूममध्ये मृत अवस्थेत सापडलेली आहे. हा खूप मोठा गोंधळ आहे. तिथं प्रशासनाला ह्या गोष्टीचं काहीच पडलेलं नाहीये. आज 8 दिवसानंतर त्याच हॉस्पिटलमधून वास आल्यानंतर त्या आजीचं शव तेथून काढण्यात आलं. म्हणजे ही खूप गंभीरची बाब आहे. महिला आहे तीच आहे का याची खात्री करा. त्यानंतर 1 तासाने त्यांनी खात्री करून मला सांगितलं की हो ही तीच महिला आहे. तर खरं तर ही खूप मोठी गंभीर प्रकारचा चूक आहे. खूप मोठा निग्लिजन्स आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या ॲडमिनिस्ट्रेशनचा, की ज्याबद्दल मी गेले अनेक दिवस म्हणजे खरं तर कोरोना सुरू होण्याच्या 6 महिने आधीपासूनही मी त्या हॉस्पिटलची स्वच्छता असेल, तिथली इंटरनल व्यवस्था असेल यासाठी प्रयत्न करत होतो. कोरोना हॉस्पिटल डिक्लेअर केल्यानंतर आपण त्या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत ते वाढवण्याचाही खूप प्रयत्न केला. मात्र तिथल्या आज जे डॉक्टर्स आहेत जे त्याच्यावर उपचार करणारे आहेत आणि तिथे काम करणारे लोक, तर दुर्दैवाने त्यांच्याकडून खूप मोठं अक्षम्य दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे हे स्पष्ट होतं आहे. आज याबद्दल पूर्णपणे चौकशी करून जे कोण दोषी आढळतील ह्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी